बँकेतून काढलेली 2 लाखाची रोकड अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून डांबवल्याची घटना जळगावच्या पाचोरा शहरातील नुरानी नगर इथं घडली। एक अल्पवयीन मुलगा व 2 चोरटे असे 3 जण सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। सेवानिवृत्त शिक्षक शेख खलील शेख नुरा यांच्यासोबत ही घटना घडली। एका मुख्याध्यापकाने शाळेच्या कामासाठी जेडीसीसी बँकेतून 2 लाख रुपये काढले होते। ही रक्कम त्यांनी शेख खलील यांच्याकडे दिली होती। खलील शेख यांनी ही रोकड आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवून घराकडे निघाले। घरी पोहोचल्यानंतर त्यांची दुचाकी त्यांनी कंपाऊंडमध्ये लावली। त्याचवेळी रस्त्यावर एक लहान मुलगा अचानक खाली पडून फिट आल्याचा अभिनय करू लागला। मानवता म्हणून खलील शेख मदतीसाठी धावले। त्याच घाईत त्यांच्या दुचाकीची चावी गाडीलाच राहिली। खलील शेख त्या मुलाकडे धावताच तिथं 2 अनोळखी इसम त्या दुचाकीवरून आले आणि मुलाला पाणी द्या असं सांगत शेख खलील यांना अधिक गोंधळात पाडलं। खलील शेख घरात पाणी आणायला गेले आणि त्या क्षणी चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून 2 लाख रुपये काढले। त्यानंतर तो अल्पवयीन मुलगा आणि दोन्ही चोरटे घटनास्थळावरून सिने स्टाईलनं पळून गेले।